या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला 4 पर्यायापैकी एक पर्याय लिहायचा असतो। त्यामुळे त्याचे उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे। त्यासाठी त्या विद्यार्थ्याने केलेले कच्चे काम बरोबर उत्तरासाठी व चुकीच्या उत्तरासाठी खूप आवश्यक आहे। कच्चे काम हे त्याचे आरशातील प्रतिबिंबासारखे असते आणि तेच आपल्याला निदानापर्यंत पोहोचवू शकते। म्हणून या कृतीचे नाव आपण कच्चे काम प्रतिबिंबापासून निदानापर्यंत असे दिलेले आहे। इथं व्हिडिओमध्ये एक मुलगी कच्चं करताना दिसत आहे। तिनं प्रश्न वाचला आहे, शेवटच्या भागाला अंडरलाईन केली आहे। त्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारले ते पाहते आणि त्याचं कच्चं करते। त्या पेपरच्या त्या प्रश्नाच्या ठिकाणीच कच्चं असल्यामुळे आपल्याला सोपं जातं। हा कच्चं केलेला पेपर आपल्या समोर आहे। ज्या प्रश्न आहे त्या प्रश्नाचं कच्चं त्याच ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्याला नेमकं कोणत्या गोष्टी समजल्या नाहीत किंवा त्याच्या चांगल्या प्रकारे समजल्या आपल्याला यावरून लक्षात येते। काही वेळेला कच्चे काम या पेपरमध्ये बसत नसेल तर एक्स्ट्रा पेपर आपण लावू शकतो। त्या पेपरवरही कच्चं काम करू शकतो। प्रश्नासमोर कच्चं केल्याने वेळही वाचतो आणि आपल्याला काय करायचं आहे ते समजतं। त्याचबरोबर या जादा पेपरवर कच्चे काम केलेले आहे। ते प्रश्न नंबर लिहून कच्चे काम केल्यामुळे आपल्याला अधिक सोपं जातं। धन्यवाद।